मला तुमची गरज आहे. जवळ तुम्ही माझ्या बरोबर आहे तवर मला काय बी नको. शितले, बोला की. तुला 2 दिवसानं चांदडीला जावं लागेल. काय? पण मी तर 15 दिवसासाठी आलते ना. आता तर नुसते 8च दिवस झालेत. शितले, आम्हाला काश्मीरला लवकर जावं लागेल आणि तिकडे एकदा गेल्यावर परत 4 महिने सुट्टी नाही मिळणार मला. म्हणजे आता या 2 दिवसानंतर आपण डायरेक्ट 4 महिन्यानंतर भेटणार. फौजीचं आयुष्य असंच असतं शितले. कधी ऑर्डर काय सांगता येत नाही आणि ते आपल्या हातात बी नसतं. आपल्या हातात आहेत ते फक्त 2 दिवस. कर्नल साहेबांनी मला 2 दिवसाची सुट्टी दिली तुझ्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून. आता हे 2 दिवस फक्त आपल्या दोघांचे, तुझे आणि माझे. शितले, शितले, उठ. आठ वाजले आणि जाग कशी नाही आली? अहो तुम्ही तरी उठवायचं होतं ना. अगं हो हो हो, काय झालं? एवढी काय घाई आहे? अगं तुला शांत झोप लागली होती म्हणून उठवलं नाही. अहो तुम्ही तरी उठवायचं. आता इथं गावात पोरं प्रॅक्टिसला गेली का नाही काय माहित. थांबा, आशाला फोन करून विचारते. अहो हे घे चहा. फोन झाले, सगळे प्रॅक्टिसला गेलेत, सगळं झाले. पण उठवायचं तरी. बाकी सगळं तरी आवरलं असतं. चहा घे. अगं मला 2 दिवस सुट्टी आहे म्हणून म्हणलं झोपू द्यावं तुला. पण तुला एवढं झोपायला मिळतं का सांग बरं? तू 2 दिवस आहेस तर आराम कर. आराम करायला हिथं कसली कामं असतात तेव्हा दोघांचा नुसता स्वयंपाक आणि तेवढं झालं की झालंच. होय, आपण या 2 दिवसात काय काय करणार? शितले, तू आल्यापासून बाहेरच पडली नाहीस. माझ्या डोक्यात होतं की आपण बाहेर फिरायला जाऊ, म्हणजे असं फिरून येऊ. खरंच होय? होय, आणि इथं लय भारी भारी गोष्टी आहेत बघायसारखी. तुला आहे ना, मी चहाचा मळा दाखवतो. म्हणजे चहा कसा बनतो, तो खुडत्यात कसा, ते आपण सगळं बघू. आणि हो, इथं कामाख्या मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, ते पण बघू. हा. आणि माजुली नदी पण आहे, तिकडे आपण संध्याकाळी जाऊ. आणि इथं गेंडा बी असतोय ना? होय, गेंडा बी असतोय, ते मी दाखवतो. बस होय, एवढं सगळं फिरायचं एका दिवसात? तू जर पटपट आवरणार असेल तर होईल सगळं आपलं फिरून. हे काय लगेच आवडते. घेतला पेपर? अगं जगात काय चाललंय ती कळाय नको होय. इथं घरात काय चाललंय ती बघा आधी. खरंय तुझं. ही जग वेगळं आणि तुझं जग वेगळं. काय झालं तुझ्या जगात आता? इथं पोरीला स्थळ बघायची सोडून तुम्ही बसा पेपर वाचत. आता काय पुरीसाठी स्थळ बघायला रस्त्यावर पोरं बघत हिंडू का? मला वाटलंच होतं तुमच्याच्याने काय होणार नाही म्हणून मीच खपती इथं. ही घ्या फोटो. कोणाचा फोटो आहे ह्यो? आपल्या जेडी साठी एक स्थळ सांगून आले, त्याचा फोटो आहे. कसा वाटतोय? वय जरा जास्त आहे. जास्त म्हणजे किती? 34.
काय पुष्पे, तुला काय कळतं का नाही? हा, असलं स्थळ आणते तुझ्या जेडीला. अगं तिथल्या तिथंच नाही म्हणून सांगायचं नाही सोय. मी कुठल्या तोंडाने नाही म्हणून सांगणार? आणि मी म्हणते काय वाईट आहे? अगं पण दोघांच्या वयात 10-12 वर्षाचा फरक. किती बी चांगलं स्थळ आलं तर त्यात बी काय तर खुसपट काढतायच की तुम्ही. मग आता कुठल्याही पोराशी लग्न लावून देता का तिचं? आता एवढं चांगलं हर्षवर्धनचं स्थळ आलं ती बी तुम्ही नाकारलं का? तर शीतलचं आणि त्यांचं पटत नाही म्हणून. आता मला सांगा, त्यांनी आपल्या पोरीला मागणी घातली जयडीला. त्या शीतलीचं त्याच्याशी पटू दे नाही तर नाही पटू दे, काय करायचंय आपल्याला? आपल्या पोरीचं भलं होतंय ती बघा की. म्हणजे बघा आता तुम्हीच. मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. अगं पण असा काही गडबडीत निर्णय घेणं चुकीचं आहे ना. पोरगी अशी घरात बसून राहिली तर तिला कशी स्थळं येणार? आणि आपण जर असंच पुढे ढकलत राहिलो ना तर येत्या तेवढी बी स्थळं यायची नाहीत तिला. हॅलो. हॅलो मामा. बोल की शीतल. मी हे सांगाय फोन केलता की मी निघणार आहे 2 दिवसातच. लगेच? अवय, मी यांना लवकर जॉईन करायला सांगितलंय. तर मी आणि रावल्या परवाच निघतो. बर बर, येताना काय वाटलं तर मध्ये मध्ये फोन करत जा. करते करते. आणि ऐका की, आज मी आसाम फिरायला जाणार आहे. तर तुम्हाला तिकडनं काय आणू का? अगं मला काय आणायचंय, तू तिथनं व्यवस्थित परत ये म्हणजे झालं. आणि वज काय आणत बसू नको. अगं त्या रावल्याच्या भरोश्यावर राहू नको. त्यानं त्याची बॅग घेतली एवढंच लय झालं. अहो मामा, मी आहे ना, कशाला काळजी करताय? अजिबात काळजी करू नका. हा ठीक आहे ठीक आहे, तुला काय चांगलं वाटेल ती घेऊन ये. हा. आव कुणाचा? शीतलीचा फोन आहे ना, द्या की इकडं. होय, शीतलचाच फोन आहे. ती 2 दिवसात निघणार आहे तिथनं. येताना काय आणू का म्हणून विचारतीये. हॅलो शीतल, अगं बाई कधी निघतीस? 2 दिवसात. हे बघ ऐक, तिकडं चहा लय चांगलं मिळतं ना. मग येताना चांगला 10-15 किलो चहा घेऊन ये. नाहीतर ठिकच घेऊन ये की चहाच्या पोत्याचं. अगं ठिक्क? ठिक्क कशाला पाहिजे? आता बचत गटात काय सांडगण कुरड्या घालता काय त्याचं? आता फेडरेशन अध्यक्ष म्हणल्यावर घरात माणसाची उठबस असती, भरपूर लागतो चहा. शीतल तू आण ग चहा. आणि हे बघ, कमीत कमी 10-12 किलो तर आणच. अगं एवढं वजन ती एकटी पोरगी कशी आणेल? देख शीतल, आणायचं असेल तर थोडंफार आण बर का. आणते आणते. मिसेस फौजी, निघायचं का? मामा ऐका की, आता मी निघते. मी नंतर फोन करते. हा. बर बर ठेव. चला. काय ग पुष्पे, एवढा चहा आणायला सांगतं का कोण? आता हायत म्हणून सांगितलं. अहो आपल्या जयडीच्या बघण्याच्या कार्यक्रमात आपण तिकडचा चहा वापरू. हा बर, कधी बोलवायचं ह्या पोराला? हे बघ आता काय काढू नको. शीतल येईल परवा, तिला विचारून मग ठरवू. तिचं मत घेऊ आपण. तीच सांगेल जेडी साठी योग्य स्थळ आहे की नाही. ती आल्यावर विचारू म्हणजे? अरे देवा, ह्यो बाबा शीतली आल्यावर तिला भैयाच्या बद्दल नक्की सांगणार आणि ती त्याला हमखास विरोध करणार. नाही, ती यायच्या आधी आपणच काहीतरी करायला पाहिजे. जेडीचं लग्न भैया बरोबर ठरवलंच पाहिजे.